मला आता असं वाटतं की आपण सगळ्यांनी मोकळेपणानं आणि मुद्द्याचं बोलायला हवं. महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची सध्याची स्थिती काय आहे याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहेच. आपल्या कंपनीच्या हिताच्या दृष्टीनं कोणतं आणि कुठलं पाऊल उचलावं आणि त्याबद्दलच्या तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा मला कळायलाच हव्या. काय काका? ठीक आहे विक्रम, तू सुरू कर. आमच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की आम्हाला आमचे पैसे मिळायला हवेत, बस. हे बघा, सध्याची परिस्थिती काय आहे याची जाणीव तुम्हाला आहेच. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे प्रत्येक उद्योगाला स्पर्धांना तोंड द्यावं लागतं. बाबांच्या आकस्मिक निधनानंतर मी ह्या सगळ्या कंपन्यांचा भार सांभाळतो. इतक्या वर्षात महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने बराच फायदा केला, पण गेल्या काही दिवसात तशी परिस्थिती राहिलेली नाही. पुढची काही वर्ष आव्हानात्मक ठरावीत असा माझा अंदाज आहे. निशांत, आतापर्यंत आमच्यापैकी कुणीही व्यवस्थापनामध्ये कसलाही हस्तक्षेप केलेला नाही. अर्थात खरी त्याची गरजच पडलेली नाही हेही मान्य करायला हवं. पण आजकाल बाजारामध्ये ज्या बातम्या उठतात त्यामुळे मन अस्वस्थ होतं, मनावरचं दडपण वाढतंय. निशांत, तुला ही ढासळलेली परिस्थिती सुधारण्याकरता किती वर्ष लागतील? तशी खात्री कोणीच देऊ शकणार नाही. मी माझ्या परीने प्रयत्न करतोच आहे, पण ते तेवढेच. तसं जर असेल तर माझं असं स्पष्ट मत आहे की महाजन इंडस्ट्रीजचे जे तोट्यात चाललेले कारखाने आहेत ते बंद करावे, जमिनी विकून टाकावे. उगाचच कामगारांना पैसे देऊन डोक्यावर ओझं वाढवण्यात काय अर्थ आहे? हे बघ विक्रम, विशाल, जमिनी विकणं किंवा कारखाने बंद करणं हे एखादं दुकान बंद करण्या इतकं सोपं नाहीये. त्यासाठी काही कायदे असतात आणि ते पाळावेच लागतात. महाजन इंडस्ट्रीजचा जेव्हा एखादा कारखाना बंद होतो तेव्हा त्याच्या इतर कंपन्यांची बाजारात किंमतही कमी होते. हे बघ निशांत, माझं मत असं आहे की तोट्यात चालणारे कारखाने उगाचच चालवण्याचा हट्ट करून पदरात पडला ना तर आणखी तोटाच पडेल. त्यापेक्षा ते कारखाने विकून टाकण्यातच आपला फायदा आहे. हे बघा, मी जो काही निर्णय घेईन तो महाजनांच्या फायद्याचाच घेईन. निशांत, तू म्हणतोयस तर खरं असतं तर आताची ही वेळ आलीच नसती. आणि ते काहीही असलं तरी आम्हाला आमची पै मिळायला हवी. निशांत, अरे किती घाम आलाय तुला, बरं वाटत नाहीये का? तू जागी कशी काय असून? आता मी तुला काय विचारतेय, तुला बरं वाटत नाहीये का निशांत? बापरे, अरे मी तुला काय विचारते मगाचपासून, तुला बरं नाही का वाटत आहे? अगं, बरं वाटण्यासाठीच हे औषध घेतोय ना मी आता. तुझा आवाज असा काय येतोय? अरे अंग किती तापलंय तुझं, ताप आलाय. नाही ग, काही नाही, थोडस छातीत दुखतंय बस. तू आधी इकडे दे, मी डॉक्टरांना बोलावते. आणि कशाला पाहिजे डॉक्टर? अरे कशाला काय, छातीत दुखतंय ना तुझ्या. तू बस आधी इकडे. निशांत, बापरे. हॅलो, हा डॉक्टर त्रिवेणी, मी मिसेस अनुष्का महाजन बोलतेय. हो, निशांत महाजनची मिसेस. निशांतला जरा खूप अनइझी वाटतं, तुम्ही प्लीज लवकरात लवकर इकडे याल का? प्लीज लवकर या, आम्ही वाट बघतोय. ओके, लवकर जरा. हां, ओके, थँक्यू. निशांत, मिसेस महाजन, माझ्या अंगाचा प्रतिशोध झाला. मी गोळ्या लिहून देतो, त्यांना संपूर्ण विश्रांतीची गरज आहे.
काही लागलंच तर मला मागवून फोन कर. थँक्यू. आई आजू इंग्लंडला खरंच जाणार आहे. हो. का का जाणार आहे तू इंग्लंडला? आता कोण बोलतंय? सांग ना का जाणार तू इंग्लंडला? अरे त्यांना तिथे खूप चांगलं काम मिळतंय म्हणून जाणार. चला झाली 10 मिनिटं. बंद करा आता टीव्ही आणि जाऊन झोपा. तनू काय झालं बाळा? आजू इंग्लंडला एकटेच का चाललेत? का म्हणजे सगळीच मोठी माणसं जातात बाळा कामासाठी एक एकटी. का बघ मी कुठे बाहेर जात असेल तर तुम्ही कोणतरी माझ्याबरोबर येता. तसंच आजो इंग्लंडला चाललेत मग आजो बरोबर कोणी का नाही जाते? कोण जाणार? मी जाईन ना. फक्त माझ्या बरोबर तू ये. वा छान. म्हणजे तुझ्या बरोबर मी, माझ्या बरोबर सुधाजी, मग सुधाजी बरोबर अक्काजी, मग अक्काजी बरोबर आणखीन कोण? अक्षता मावशी. वा आई मला मस्त आयडिया आली. आपण आजो बरोबर सगळेच इंग्लंडला जाऊया. आजी बरोबर नको, तू एकटा जा काही वर्षांनी. मला आजो नसतील ना तर चैनच पडत नाही. असं नाही म्हणायचं बाळा, आम्ही आहोत ना. पण तुम्ही माझ्याशी क्रिकेट नाही खेळत, आजो खेळायचे आणि आजो मला एक नवीन रोज गोष्ट सांगायची. मी जातो ना आजो बरोबर. मोने आपल्याला आजोकडे जायचं ना आज. तिकडे माहितीये का कोण कोण येणार आहे? तनू दादा भेटेल, आजी भेटेल, अक्काजी आहे आणि कोण कोण माहितीये का? हो आकांक्षा मावशी आणि अक्षता मावशी. व्हेरी गुड. जा रामसिंग काकाला गाडी काढायला सांग बाहेर. जा पळ पळ पळ. निशांत हे काय हे? तो अजून पेपरच वाचतोय. तयार हो, जायचंय ना आपल्याला. मी नाही आलो तर चालणार नाही का? अजिबात चालणार नाही. अरे बाबा लाडका जावई आहेस आणि बाबा आता गेले की 2-3 वर्ष तरी भेटणार नाहीत रे आपल्याला. अरे आणि सगळे जण जमणार आहेत तिकडे आणि तू घरात असून सुद्धा आला नाहीस तर काय वाटेल त्यांना? ठीक आहे तुम्ही पुढे व्हा, मी येतो मागून. आता हे काय नवीन तुम्ही पुढे व्हा मी येतो मागून? अरे जाणार आपण इनमिन 3 जण, त्या सुद्धा आता हे 2-2 पंथ कशाला? अनु अनु मला खूप अनइझी वाटतंय ग. काय? पण मग हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस निशांत? मी डॉक्टरांना बोलवू का? नाही नाही म्हणजे अनइझी वाटतंय म्हणजे एवढं काही नाही, म्हणजे डॉक्टरांना बोलवण्या इतपत काही नाही. जाऊन देत, मी पण नाही जात आता. अगं मोनीचा हिरमोड कशाला करतेस? होऊन देत झाला तर, नाहीतर मी रामसिंगला तिला सोडून यायला सांगते. तू जर गेली नाहीस तर मॅडमना आणि सरांना काय वाटेल? ते नर्वस होतील. अरे इथे तुला बरं नाहीये आणि मी तिकडे गेले तर कशात तरी मन लागेल का माझं? त्यापेक्षा एखादं कारण सांगून न जाणं तर शहाणपण आहे. तू माझी काळजी करू नकोस. तू जा, तू जाणं जास्त गरजेचं आहे. मला थोडीशी विश्रांती घेऊ दे. मी येतोच आहे ना नंतर.
माझा अजिबात विश्वास नाही यावर. मग ते कर्वे आले, त्यांचा फोन आला, हे करेपर्यंत संध्याकाळ उजाडेल. ते काय नाही, तू चल आता आमच्याबरोबर. अनु अनु हट्ट करू नकोस ग. मी शारीरिक दृष्ट्या अनइझी फील करत नाहीये, मानसिक दृष्ट्या फील करतोय. माझ्या आजाराला डॉक्टर काहीही करू शकत नाही. निशांत, तुला काय झालंय का अलीकडे? असं काय विचित्र का वागतोस तू? अनु, धंद्यात आलेल्या अपयशामुळे माझी उमेद खचली ग. अगं, ऑफिसातच काय, मित्रांबरोबर नातेवाईकांमध्ये सुद्धा रमण्याची इच्छाच राहिलेली नाही मला. तू जा, मला थोडीशी विश्रांती घेऊ दे. अरे पण तू आला नाहीस तर वाईट वाटेल रे सगळ्यांना. मला कळतंय का सगळं, बट आय एम हेल्पलेस. तुम्ही जा, मला विश्रांती घेऊ दे. हे काय, बाबा नाही येणार? अगं बेटा, बाबांना भरपूर काम आहे ना, म्हणून आपण दोघींनीच जायचे. ओके चल. बाबा नाही येणार तर मी पण नाही येणार. तुझा एकटी. अगं अशी काय कर. जा, खरंच जा. आय एम कम्फर्टेबल. आणि सरांना माझ्या बेस्ट विशेष आणि रिगार्ड्स कन्वे कर. ओके, टेक केअर. आहे अच्छा. ये बाळा ये. बस. मग काय काय केलं आज? अक्षता, जरा चटणी बघू ग. ही बघ. झालं. आता आमच्याकडे याचे किमान 100 तरी प्रयोग नक्की लागतील. असं काय ग? हे घे. हे काय झालं पण तुझं जेवण? किती कमी जेवलास तू? अरे तुला आवडते म्हणूनच भाकरी आणि मटकीची उसळ केली. खाल्ली. जेव ना अजून थोडस. आता भूक नाही. अरे असं काय? अगं आग्रह नको करू. प्रवासाला जाणारा माणसाला भूक नाही लागत. बर. आई अनुष्का का नाही आली? सध्या निशांचं चित्त थाऱ्यावर नाहीये, मुनीचंही नाहीये. तू आता उगाच तिची बाजू घेऊ नकोस. तो नसेल तर तिने यायचं निघून. बाबांना सोडायला जायचं नाहीये का? जायचं ना. हॅलो. हे काय, मला ठेवलेत का जेवायला? आहे ना. हे बघ, या 9 भाकऱ्या आहेत आणि एवढी उसळ आहे. पुरेल ना? पुरेल, म्हणजे मी पुरवून घेईन. बरं बरं, चल पटकन ताट घेऊन ये. हे ताट घेऊन जा. 15 मिनिटात आवर ग. आणि येताना पाणी पण घेऊन ये. मुद्दामून मी पाणी घेतलं नाही असं तर सारखं पाणीच पित राहतो. त्याला शिक्षा म्हणून आज. उसळ हवे का? नको बे, मिसळ नको मला. मिसळ नाही, उसळ. हो घाल, थोडी घाल. पुरे पुरे हा ग. ऐकू आलं नशीब. एक्सक्यूज मी एव्हरीबडी, जेवणाचा मुख्य कार्यक्रम झालाय आणि आता प्लीज सगळ्यांनी इथे या. शरद अंकल जायच्या आधी शेवटचा एक महत्वाचा कार्यक्रम. प्लीज या सगळ्यांनी, प्लीज प्लीज प्लीज. अरे बाबा, काय करतोस तू? प्लीज 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 लवकर. गिटार बिटार वाजवणार नाहीयेस ना? मी गिटारही वाजवणार नाहीये, गाणारही नाहीये आणि डान्सही करणार नाही. अक्का ये. सरप्राईज. आपल्या अक्काला एक छोटस स्पीच द्यायचं. ओके अक्का? तुम्ही सगळे शिकले सवरलेले, मी काय तुमच्यापुढे अडाणीच. पण मी आज बोलणार आहे. काही चुकलं तर घ्या सावरून. शरदराव आता परदेशी चाललेत. आपण सगळे त्यांना निरोप द्यायला जमलोय. पण मी निरोपाबरोबर आशीर्वाद सुद्धा देणार आहे. कारण मलाच एकटीला तो अधिकार आहे. तेव्हा शरदराव, आमच्या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा. आणि जिथे जाताय तिथे खूप काम करा, यशस्वी व्हा. पण एक लक्षात ठेवा, आपल्या मातीला, आपल्या माणसांना विसरू नका.
आणि हो, तिकडे थंडी असते म्हणे बरीच. तुमच्या बॅगेत मी शाल, स्वेटर, कानटोपी सगळं ठेवलंय. तब्येतीला जपावो. या पोरट्यांकडे लक्ष देऊ नका, त्यांना असू दे. पण मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही जिथे जाताय तिथे त्या गोऱ्या मडमा त्यामुळे जरा ह्याच असतात, तेव्हा जरा जपून. समजा एखादी आली जवळ तर संतांचं वचन लक्षात ठेवा. का रे भुललासी वरलिया रंगा. आणि आता फक्त शेवटचं, उतू नका, मातू नका, घेतला तसा टाकू नका. थँक्यू. मस्ती अजिबात करायची नाही. आईला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि अभ्यास नीट करायचा. तुझे पत्रकारिता जरा जपून. आधीच एक प्रकरण झालंय, सांभाळून बेटा. टेक केअर. तुझ्या या अशा अवस्थेत स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस. निशांशी अजिबात भांडू नकोस. आणि आता तू एकटी नाही आहेस, सगळे आहेत ना. चिंगी, चिंगे, जबाबदारीनं वागायचं. प्रॉमिस. थँक्स फॉर एव्हरीथिंग. आणि आपलं जे बोलणं झालंय ते तू लक्षात ठेवशील नक्की. ओके. वर्क हार्ड अँड ओनली वर्क. मी डिपार्चरमध्ये फोन करतो, विचारतो फ्लाईट शेड्यूलवर आहे की नाही. का